हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. त्यानंतर चाम फुटला होता, मग मी त्याचा ब्रश करून दिला पटपट. आणि ब्रश झाल्यानंतर बघा चामची कशी नाटकी चालू होती. एवढी छोट्या ग्लासमध्ये पाणी घेऊन तो नाटक करत होता. मग ते झाल्यानंतर त्याची पटकन आंघोळ करून घेतली. आणि आंघोळ केल्यानंतर बघा त्याला कॅमेराकडे अजिबातच बघायचं नव्हतं. चांपला अजिबात कॅमेरासमोर बघायचं नसतं. मग त्याची तयारी वगैरे करून दिली आणि मी पूजा करायला बसले. पूजा करत होते तेव्हाच लगेच चांप माझ्या मांडीवर येऊन बसला. मग मी दोघांनी पटपट पूजा आटपून घेतली. आणि पूजा झाल्यानंतर बघा चांपना रोज असं देवाच्या पाया पडतो. देवाच्या पाया पडल्यानंतर माझ्या बाबांच्या सर्वांच्या पाया पडतो. तसंच तो आज पण देवाच्या पाया पडला. देवाच्या पाया पडून झाल्यानंतर माझ्या पडल्या आणि माझ्या पडल्यानंतर लगेच बाबांच्या पण पाया पडून घेतला. असं गोड आहे माझं बाळ, गोंडस. त्याच्यानंतर मग सर्व आवरल्यानंतर भाजी आणि चपाती माझी आधीच झाली होती. मग मला डाळला तडका द्यायचा होता. डाळला तडका दिला पटकन आणि एक साईड लगेच चहा ठेवला, कारण मी चहा पिलेच नव्हते. मी सकाळी कधीच चहा पित नाही, ऑफिसला जाताना पिते. मग डाळला तडका दिल्यानंतर लगेच एक साईड चहा ठेवला, चहा पिला आणि मस्तपैकी पटपट आवरायला घेतलं ऑफिसला जाण्यासाठी, कारण आज उशीर झाला होता मला. मग छान गोड गोड असं आवरलं आणि निघाले ऑफिसला. ऑफिसमधनं घरी आल्यानंतर रात्री मला एवढा थकवा आला होता, मला काहीच काम करू वाटत नव्हतं. पण काही ऑप्शन नव्हतं, कोणीच नव्हतं माझ्याकडे, तरी मला काम करायलाच लागणार होतं. मग पटपट स्वयंपाक बनवला, जेवण आटोपली पटपट. आणि मग त्यानंतर चांपने जेवता जेवता पाणी सांडवलं होतं, त्यामुळे मी त्याला रागवत होते. त्याला खूप राग तर येत होता, पण काय मी चुकलो होतो, त्याच्यामुळे मम्माला काहीच बोलू शकत नव्हतं असं त्याच्या मनात वाटत असेल. त्याला मी खूप रागवलं. आणि त्यानंतर उद्याचा गुरुवार होता, त्याच्यामुळे मला पोचा पण मारून घ्यायचं होतं. मग पोचा मारला, पटपट कामं आटोपली आणि आता छान निवांत झोपावं म्हटलं तर काय आमची लाईट गेली. मग लाईट गेल्यानंतर असा खेळ खेळलो आम्ही थोडा वेळ आणि झोपी गेलो. असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय गाईज, भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये.